धुले में एक सरकारी रेस्ट हाउस से मिले 1,84,84,000 रुपए की कैश के बारे में पत्रकार द्वारा पूछे गए सवाल पर सांसद संजय राउत ने विपक्षी दलों पर निशाना साधते हुए कहा कि अगर राज्य में विपक्षी दल नहीं बोल रहे हैं तो उन्हें घोषणा करनी चाहिए कि वे सरकार में शामिल हो गए हैं। वह धुले जिला दौरे आने के बाद पत्रकार परिषद में बोल रहे थे। लोगों की भावनाएं कि महाराष्ट्र के मराठी लोगों के हित के लिए दोनों ठाकरे भाइयों को साथ आना चाहिए। उद्धव ठाकरे ने मनसे शिवसेना गठबंधन को सकारात्मक माना है। राज ठाकरे भी सकारात्मक है। इस प्रक्रिया को आगे बढ़ाने में अभी कुछ समय है, संजय राउत ने कहा। देश भर में कमरा नंबर 102 की चर्चा। कमरा नंबर 102 पर फिल्म बननी चाहिए। फडणवीस किसको जेल में डालेंगे? संजय राउत का सरकार से सवाल। सरकारी विश्राम गृह में प्रकलन समिति के प्रमुख विधायक अर्जुन खोतकर के पीए किशोर पाटिल के कमरा नंबर 102 में करोड़ों रुपए मिलने की घटना हुई थी। इसके कारण कमरा नंबर 102 की देश भर में चर्चा हो रही है। कहा जा रहा है कि कमरा नंबर 102 पर फिल्म बनेगी। भ्रष्ट लोगों को जेल में डालने की बात करने वाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस मामले में किसी को जेल में डालेंगे? सांसद संजय राउत ने सरकार से पूछा है। धुले में सरकारी विश्राम गृह में मिली नकदी की चर्चा पूरे राज्य और देश भर में हो रही है। इसी तरह जब शिवसेना सांसद संजय राउत धुले जिले के दौरे पर आए तो उन्होंने शिवसेना पदाधिकारियों के साथ कमरा नंबर 102 का निरीक्षण किया। धुले के सरकारी विश्राम गृह में मिले नकदी मामले को नहीं छोड़ेंगे, किसी के बाप को नहीं दबने देंगे। कहा है कि मुख्यमंत्री द्वारा गठित एसआईटी ये सवाल उठाते हुए नकदी मामले में कार्रवाई करने में देरी करते हैं और भाजपा के मंत्री को राजनीतिक चुनौती देने वाले कार्यकर्ताओं पर झूठे मामले दर्ज करते हैं। झूठे मामले दर्ज करना बंद करें, नहीं तो कीमत चुकानी पड़ेगी। सांसद संजय राउत ने सरकार को चेतावनी दी है। एसआयटी स्थापन केली म्हणतात ते एसआयटी आहे कुठे? एसआयटीचे प्रमुख कोण आहेत? एसआयटी मध्ये कोण मेंबर्स आहेत? त्यांच्या अधिकाराच्या मर्यादा काय आहेत? कालमर्यादा काय आहे? एसआयटी हवी कशाला याच्यामध्ये? तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे ना आतापर्यंत, त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहेत? अनिल अण्णा गोटे हे मुख्य विटनेस आहे। पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहे। किती लोकांना तुम्ही आतापर्यंत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही दाखवता? पण पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करताना हे पोलीस प्रमुख ही तत्परता दाखवतात। हा सरळ सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद, राजकीय दहशतवाद, आर्थिक दहशतवाद आणि ही मनमानी जी आहे ही जरी आज चालली असली तरी मी परत नेहमी सांगतो हे सगळं राजकारण फार चंचल असतं। मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकारी, खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल खच्ची करू शकत नाही। आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना, माझ्यासारखे लोक आहेत, अण्णांसारखे लोक आहेत, अजून आबा हिरेला खोट्या प्रकरणात आमच्या अडकवलं, आम्ही सगळे यातून तावून सुलाभून बाहेर पडलेलो आहोत भट्टी। आमच्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही, पण सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल। 102 खोलीतलं प्रकरण आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही। तसंच कामराज निकमचं सुद्धा प्रकरण मी घेऊन चाललो, माझ्या हातात सगळी प्रकरण आहे। धुळ्यामधला प्रचंड भ्रष्टाचार, खरं म्हणजे त्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत। महापालिका असेल, प्रशासन असेल, PWD असेल, किती वेळा बोलायचं? काय कारवाया झाल्या? आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तरी येत आहे की 2 कोटी जे सापडले, जर अनिल अण्णा गोटे यांनी पाळत ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर राजू सोनावणे होते, सगळे लोक होते, परदेशी होते, नरेंद्र सगळे होते आमचे लोक, म्हणून हे महाराष्ट्राला दिसलं तरी काय चाललंय या राज्यात। अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम, विधिमंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे का वाटतं? अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे। इथे चेअरमनला नजराणा देण्यासाठी, नजराणा कोट्यवधी रुपये जमा होतात ठेकेदाराकडून का?
त्यांनी केलेली काळी कृत्य लपवण्यासाठी. खरं म्हणजे ही काळी कृत्य उघड करा. त्यांनी कामं केलेली नाहीत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी सरकारी पैशाचा अपहार केलाय, हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी ही एस्टिमेट कमिटी आणि तिथेच कुंपण शेत खात आहे. बरं, हे महाशय कोण आहेत चेअरमन? तर एकनाथ शिंदे गटाचे, एसएनसी गटाचे आमदार. यांचा पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होतेच. ते का गेले? त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू, भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात. म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच आहे.